श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 3 निवड हे आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। 1945 साल सुरू झाल्यानंतर स्थानबद्ध असलेल्यांपैकी पुष्कळ लोक सुटून येऊ लागले। वर्किंग कमिटीचे बरेच नेते सुटून बाहेर आले आणि एक प्रकारचे मोकळे वातावरण राजकारणामध्ये सुरू होऊ लागले। मला आठवते, याच काळात गांधीजी विश्रांतीसाठी पाचगणीला आले होते। त्यावेळी सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळी संबंधाने सरकारी प्रचार अगदी एकांगीपणाने चाललेला होता। भूमिगत चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना बदनाम करण्याचा संघटित प्रयत्न सरकारने सुरू केला होता आणि त्याला ते प्रसिद्धी देत होते। या भूमिगत चळवळीची माहिती महात्मा गांधीजींच्या कानावर गेली होती। एव्ही ते आता आपल्या जिल्ह्यात आलेच आहेत, तेव्हा त्यांच्याशी जाऊन भेटून बोलले पाहिजे आहे असे मी आणि माझ्या मित्रांनी श्री भाऊसाहेब सोमण यांना आग्रहाने सांगितले आणि पाचगणीला गांधीजींशी आम्ही मुलाखत मागितली। गांधीजी तेथे विश्रांतीसाठी आले होते, त्यामुळे त्यांना जास्त त्रास द्यावयाचा नाही असे सामान्यतः धोरण होते। पण अर्ध्या तासाचा वेळ त्यांनी आमच्यासाठी दिला आणि ते आमच्याशी फार मोकळे वागले। शांतपणे आमचे बोलणे त्यांनी ऐकून घेतले। भूमिगत चळवळीच्या लोकांनी बाजू मांडण्याचे काम श्री भाऊसाहेब सोमण आणि मी केले। गांधीजींनी आम्हाला सांगितले, मी या संबंधाने सगळे ऐकले आहे। या चळवळीच्या सर्व प्रकारांबद्दल मी माझे मत देऊ इच्छित नाही, पण या चळवळीत काम करणारे सर्व देशभक्त आहेत हे मी मान्य करतो। त्यांच्या पद्धती या माझ्या पद्धती नाहीत हेही मला स्पष्ट केले पाहिजे, वगैरे वगैरे। आम्हाला एवढेही पुरेसे होते। गांधीजींच्या तोंडून भूमिगतांच्या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळविणे शक्य नव्हते आणि आवश्यकही नव्हते, परंतु भूमिगतांच्या सर्व क्रियाशीलतेच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीची उर्मी होती ही गोष्ट या देशाच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने मान्य केली। यात सर्व काही पोचले अशी आमची भावना आहे। त्यानंतर वृत्तपत्रात पंडित नेहरूंची भूमिगत चळवळी संबंधीची मुलाखत वाचली आणि अभिमानाने ऊर भरून आला। जेव्हा राष्ट्र दडपशाहीखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा जनता जर बंड करून उठली नसती तरच आश्चर्य होते। हिंसे अहिंसेचे हे प्रश्न तांत्रिक आहेत अशा अर्थाचे पत्रक त्यांनी काढले होते आणि भूमिगत चळवळीला आणि कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ दिले होते। या तऱ्हेने देशात आणि जगात राजकारणाने खूपच वेगळे रूप घेतले आणि स्वाभाविकपणे त्याचे आमच्या जिल्ह्यातही परिणाम होऊ लागले। जे फार कडवे भूमिगत होते ते झालेला बदल अजूनही समजू शकत नव्हते, परंतु त्यांचा जीव धोक्यात असल्यामुळे त्यांची ही गोष्ट समजण्यासारखी होती। 1945 साल जसे जसे पुढे जाऊ लागले तसे तसे हिंदुस्थानामध्येही निवडणुकी होणार अशा चर्चा सुरू झाल्या। ॲटलींच्या मंत्रिमंडळाचे एक शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानमध्ये येऊन गेले आणि राजकारणामध्ये नव्या नव्या घटना घडविणारे एक नवा वेग निर्माण झाला।
आपल्या देशात आणि योग्य त्या क्रमाने आपल्या जिल्ह्यातली ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले. याचा जो परिणाम व्हायचा तो संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आणि भूमिगत चळवळीवरही झाला. भूमिगत चळवळीतील कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रश्नाकडे समजुतीने पाहत होते, परंतु त्यांना त्यात विशेष रस वाटत नव्हता. त्यातील काही लोकांशी माझी बोलणी झाली, तेव्हा त्यांनी सांगितले, याच्यातून हिंदुस्थानला स्वातंत्र्य प्राप्त होईल असे मला अजूनही वाटत नाही. स्वातंत्र्यासाठी क्रांतीचे वातावरण सतत तेवत ठेवले पाहिजे आणि ते कठीण काम आम्ही लोक करीत राहू, हा त्यांचा दावा होता. मी या वादविवादात फारसा पडलो नाही, पण मी त्यांना माझ्या दृष्टीने समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगत राहिलो की तुमच्या कामात आता अधिक काही गुंतागुंत होईल असे काही होऊ देऊ नका. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा आता फक्त 1-2 वर्षाचा प्रश्न आहे. उजाडण्यापूर्वीची ही पहाट आहे. अर्थात हे ते सर्वच मान्य करत नव्हते, परंतु माझी बाजू ते ऐकून घेत होते. 1945 साली मी मुख्यतः माझ्या घरच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून वकिली करण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु भूमिगत नेत्यांशी अधूनमधून संबंध ठेवण्याचे योग येत असत. मीही ते ठेवीत असे आणि तेही ठेवत असत. या वेळेला आमच्या कराड शहरामध्ये एक नवे छोटेसे काम निर्माण करण्याची संधी मला प्राप्त झाली. एका शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यामध्ये संघर्ष उभा राहिला. मी गावातील एक प्रमुख तरुण कार्यकर्ता म्हणून शिक्षक मंडळी माझ्याकडे आली. त्या शिक्षक मंडळींचे नेते श्री शंकरराव करंबेळकर होते. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या चालकांशी झालेल्या संघर्षाची कारणे मला सांगितली. तेव्हा न्याय मला त्यांच्या बाजूला दिसून आला. मी शिक्षकांची बाजू घेतली. यातून माझा आणि श्री शंकरराव करंबेळकरांचा जन्मभराचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव सुरू झाला. या संघर्षाच्या निमित्ताने शिवाजी एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था गावातील श्री रामविलास लाहोटी, श्री शंकरराव करंबेळकर, राजाराम पाटील, श्री यशवंतराव पार्लेकर, श्री अरब साहेब, श्री गौरीहर सिंहासने या मित्रांच्या मदतीने सुरू झाली. कराड शहरामध्ये आज ही संस्था चांगले काम करून राहिली आहे. या संस्थेची आज 3 महाविद्यालये आहेत, 5-6 माध्यमिक शाळा आहेत. शिक्षण प्रसार करण्याचे काम या संस्थेने आपल्या शक्यतेनुसार उत्तम प्रकारे पार पाडले आहे, अशी माझी समजूत आहे. मला पुढे कराड सोडून जावे लागले, म्हणून या संस्थेचा ट्रस्टी म्हणून माझा जेवढा संबंध राहिला तेवढाच आहे. प्रत्यक्ष काम श्री शंकरराव करंबेळकर आणि त्यांचे साथी करीत होते. आज हे काम मुख्यतः श्री पी.डी. पाटील हे लक्ष घालून करत असतात. 1945 साली अशा घडामोडींच्या काळातही एक स्थानिक स्वरूपाचे नवीन कार्य आम्ही सुरू केले आणि ते टिकून राहिले, यात मला आनंद आहे. श्री गणपतरावांच्या प्रकृती संबंधाने मी माझी जबाबदारी जरी पार पाडित असलो तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये हवा तसा फरक दिसून येत नव्हता. ते 2-3 महिने माधवनगरला राहायचे आणि परत कराडला यायचे. औषध पाणी घेत राहायचे, त्यामुळे प्रकृतीची प्रगती थांबल्यासारखे होत असे. त्यांच्या प्रकृतीत योग्य दिशेने फरक होत नाही, याची मी मिरजेच्या डॉक्टरांशी जाऊन एकदा तपशीलवार चर्चा करून आलो. मी एकटाच गेलो होतो. मला त्यांच्या प्रकृतीचे खरे स्वरूप समजावून घ्यायचे होते. कायमचे मिरजेस राहा असे त्यांना मला आग्रहाने सांगता येत नव्हते. बरे वाटू लागले की माझी प्रकृती चांगली आहे, मला माझे नित्याचे काम केले पाहिजे, म्हणून ते कराडला येत. घरचे, तू एकटा किती करणार, असे सांगून काही व्यापारधंदा करायला त्यांनी सुरुवात केली होती. तो करण्यासाठी ते परत येत असत. धंद्याच्या कामातही ते बरेच तरबेज होते. त्यामुळे मिरजेस पळून राहून वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा कराडला येऊन काम केले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यांना डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य म्हणजे सिगारेट्स न ओढण्याचे. ते त्यांना जमले नाही. मी जेव्हा मिरजेला डॉक्टरांशी चर्चा केली तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले, खरे म्हणजे ते आता 2 वर्षाचे सोबती आहेत. त्यांची दोन्ही फुफ्फुसे पोखरली गेली आहेत.
रोगी म्हणून अंथरुणावर पडून राहण्याचा त्यांचा स्वभाव नाही आणि ज्याला हातखंडा म्हणता येईल असे औषध अजून तरी आमच्या हाती आलेले नाही. मी मोठा निराश होऊन परत आलो. मला हे कुणाला सांगता येईना. श्री गणपतरावांशी बोलणे अवघड होते. फक्त गणपतरावांच्या 1-2 मित्रांशी या डॉक्टरांशी झालेल्या चर्चेतील काही भाग सांगितला आणि त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. त्याचा कधी-कधी उपयोग होत असे, कधी-कधी उपयोग होत नसे. 1945च्या शेवटी त्यांची प्रकृती पुन्हा खालवली. म्हणून मी त्यांच्याशी प्रेमाचे भांडण केले आणि त्यांना सांगितले की तुमच्या आजाराची काळजी घ्यावी म्हणून मी माझे आवडते काम सोडून येथे राहिलो. तर तुम्ही हे काय करता आहात? माझ्या आग्रहाकरता ते परत मिरजेला गेले आणि त्याच वेळी जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या खटपटींना जोर चढला. मी 1937 साली श्री आत्माराम पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्याकरिता केलेल्या खटपटींची मला आठवण झाली. पण का कोण जाणे अशी खटपट आपण आपल्याकरिता करावी असे मला कधीच तीव्रतेने वाटले नाही. माझे बहुतेक सर्व मित्र हे गृहीत धरून होते की मी उमेदवार म्हणून निवडला जाणार. त्यांच्या मताने ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती. पण मी त्यात रस घेत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटे. मी त्यांना सांगत असे की 1937 साल आणि 1946 साल यांच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे. एक मोठे जनआंदोलन, एक मोठे युद्ध होऊन गेलेले आहे. त्यामुळे उमेदवाराची निवड ही काही दर्जेदारपणाने आणि सर्वांच्याच सल्लामसलतीने व्हायला पाहिजे. आमचे अनेक साथीदार अजून भूमिगत आहेत, काही अजून जेलमध्ये आहेत. अशा परिस्थितीत याला उमेदवारी द्या आणि याला देऊ नका अशा तऱ्हेच्या चर्चेत निदान मी तरी पडणार नाही आणि मी उमेदवार आहे असेही मी मुद्दाम कुणाला सांगायला जाणार नाही. निवडणुका काही आठवड्यांवर आल्यावर स्वाभाविकच उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या. सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बसून सल्ला घ्यावा असा विचार मान्य असणारे स्वामी विवेकानंद भारती यांच्या अध्यक्षतेखाली वाळवे तालुक्यात एका गावी, त्या गावाचे नाव आज माझ्या लक्षात नाही, एक मोठी सभा झाली आणि खूप चर्चाही झाली असे मी ऐकले. मी या सभेला गेलो नव्हतो. घाई करून आपण या सभेला उपस्थित राहू नये असे काहीतरी माझ्या मनात घर करून बसले होते. त्याचप्रमाणे श्री गणपतरावांना आजारी टाकून मी निवडणुकीच्या राजकारणात पडावे ही कल्पनाही मला बरी वाटत नव्हती. या सभेमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चांगल्याच उलटसुलट, नरम-गरम अशा झाल्या आणि शेवटी उमेदवारीच्या नावांबाबत कार्यकर्त्यांनी मतदानही केले. मला त्या संध्याकाळी मिरजेत भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले, सर्वात जास्त मते माझ्या नावाला पडली होती. तेव्हा आता कृपा करून पुढे पाऊल टाका आणि निवडणुकीची तयारी करा. हा सल्ला देण्यासाठी ही मंडळी मुद्दाम त्या सभेतून मी मिरजेला होतो तेथे आली होती. या माझ्या होकार-नकाराच्या चर्चेत शेवटी श्री गणपतरावांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी सांगितले, माझ्या आजारासाठी तू जर ही निवडणूक लढवणार नसलास तर या दवाखान्यात मी एक क्षणही राहणार नाही. आयुष्यात काही गोष्टी केव्हा केव्हा आपणहून चालत येतात, तेव्हा त्यांना नकार न देता सामोरे जावे लागते. त्या पुन्हा अशा येतीलच याची खात्री नसते. दुराग्रह सोड. श्री गणपतरावांचा शब्द मी मानला आणि त्यानंतर निवडणुकीचा उमेदवार होण्याच्या दृष्टीने मी कामाला लागलो. माझ्या सर्व मित्रांना आनंद झाला. इतर कोण उमेदवार असावेत या चर्चेतही जिल्ह्याच्या प्रमुख नेतेमंडळींनी माझे मत विचारले. माझ्या मताने वाळवे तालुक्यातील श्री के. डी. पाटील यांना उमेदवार म्हणून निवडले पाहिजे असे होते. स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या नावाला पाठिंबा होता. जिल्हा काँग्रेसचे जुने अध्यक्ष व्यंकटराव पवार हेही एक उमेदवार असावेत. त्याचप्रमाणे कराडचे श्री बाबूराव गोखले अशा कार्यकर्त्यांच्या सूचना आल्या आणि यावेळी त्यानंतर फारसे वादविवाद न होता सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी माझ्या नावासह 4 नावे मान्य झाली.
गेली जवळजवळ 40 वर्षे मी निवडणुकीचे राजकारण करतो आहे. परंतु इतकी सरळ, बिनखर्चाची, तत्वनिष्ठ व जनतेच्या स्वयंस्फूर्त पाठिंब्यावर आधारलेली अशी कोणती निवडणूक असेल तर ती 1946ची निवडणूक होय, हे मला कबूल केले पाहिजे. 1942च्या उग्र आंदोलनानंतर होत असलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीचा प्रचार हा या चळवळीच्या यशाचा प्रचार होता. लोकांचे मन उत्साहाने इतके तुडुंब भरून गेले होते की आम्ही उमेदवार भाषण करण्याऐवजी नुसता नमस्कार करण्याकरिता जरी लोकांच्या पुढे राहिलो तरी टाळ्यांचा कडकडाट होत असे. लोकांचे प्रेम काठोकाठ भरून आले होते. आम्ही जेथे जाऊ तेथे हजारोंनी माणसे ताटकळत वाट पाहत बसलेली असत. शक्यतो प्रयत्न करून आम्ही चारही उमेदवार एकत्र प्रचारासाठी हिंडलो आणि त्याचाही अतिशय योग्य तोच परिणाम झाला. माझे निवडणुकीचे काम सुरू झाल्यानंतर श्री गणपतरावांनी हॉस्पिटल सोडून दिले आणि सरळ कराडमध्ये मुक्काम ठोकून ते निवडणुकीच्या कामात लक्ष घालू लागले. त्यांना मी सांगून बघितले, पण त्याचा उपयोग झाला नाही. आपला भाऊ मुंबई विधानसभेसाठी निवडणूक लढवतो आहे याचाच त्यांना अतिशय आनंद झाला होता. त्यांच्या त्या आनंदात काही कमतरता यावी अशी इच्छा माझ्याही मनात नव्हती. म्हणून मी तो प्रश्न तसाच तेथे सोडून दिला. गेल्या 40 वर्षात राज्य विधानसभेची धरून 10 निवडणुका मी लढविल्या. कधी चुरशीच्या, कधी थोड्या मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. परंतु निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोट्या वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे अशा होत्या. पण 1946 सारखी सर्वसामान्य निवडणूक कधीच झाली नाही. ही आणि नाशिकची पार्लमेंटची निवडणूक सोडली तर माझ्या सर्व निवडणुका मोठ्या वादळी होत्या. प्रतिपक्षांनी आपापल्या मुलूख मैदानी तोफा डागल्या होत्या. अभद्र आणि कटुतेच्या प्रचारांचा त्यांनी कळस केला. या सर्व निवडणुकात माझा सर्वात मोठा प्रचारक माझा मीच असे. संभाषण शैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्वनिष्ठ आणि प्रांजळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे असे माझ्या लक्षात आले आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्या मित्रांच्या संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो. लोकशाहीच्या राजकारणात यापेक्षा अधिक काय अपेक्षा करावयाची. लोकसभेसाठी 1963 साली नाशिक जिल्ह्यातून मी निवडणूक लढवली. तेव्हा मी बिनविरोध निवडून आलो. परंतु त्यामुळे लोकांमध्ये प्रचारासाठी जाण्याचे कारण पडले नाही व जनसंपर्क आला नाही. ही त्या निवडणुकीतील एक उणीव मला भासली. नाशिककरांनी मला बिनविरोध निवडून दिले याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. नाशिकच्या निवडणुकीनंतर नाशिक येथे भरलेल्या एका सभेत कवी कुसुमाग्रज यांनी काढलेले पुढील उद्गार मी कधीच विसरणार नाही. भूगोलात कृष्णा गोदावरीचा संगम नाही, पण या निवडणुकीने हा संगम इतिहासात घडून आला.